जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये 2 दहशतवाद्यांसह 4 अटक, 2 पिस्तूल, 4 ग्रेनेडसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा पाकिस्तानला दणका, कर्जनिधीमधील पुढील हप्त्यासाठी 11 नव्या अटी, भारतासोबतच्या तणावामुळे सुधारणांचे उद्दिष्ट धोक्यात येत असल्याचा इशारा। मुंबईमध्ये जून अखेरीस ई-बाईक टॅक्सी धावणार, परिवहन विभागाची नियमावली तयार, परवाने दिल्यानंतर मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 वीजभट्टी कामगारांना अन्नातून विषबाधा, एका महिलेचा मृत्यू, शिळ चिकन खाल्ल्यामुळे विषबाधा। जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट, हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंडमध्ये कोरोना रुग्णात वाढ, भारतामध्ये 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, केईएम रुग्णालयात संशयित कोरोना बाधित 2 रुग्णांचा मृत्यू। 11वी साठी आजपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू, 28 मे पर्यंत प्रवेश घेता येणार, 11 ऑगस्ट पासून 11वीचं कॉलेज सुरू होणार। यूपीएससी कडून 2026 मधील परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, पूर्व परीक्षा 14 मे रोजी तर मुख्य परीक्षा 21 ऑगस्टला होणार।